हॅलो, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आहे सुट्टी. आपण चाललेलो आहोत गावाला आणि घरापासून थोडंसं पुढे आल्यावरती KVKजवळ थांबलेलो आहोत आपण. प्रत्येक वेळी KVKजवळ आल्यावरती आपण थांबतोच. तर त्याचं कारण हे आहे, फक्त आणि फक्त फणस घेण्यासाठी आपण या ठिकाणी थांबत असतो, कारण सगळ्यांना फणस खूप आवडतात. तर थोडंसं पिकलेलं पाहून आपण फणस घेतलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला लगेच ते खायला भेटेल. जास्त वाट पाहण्याची काही गरज पडणार नाही आहे. फणस घेतलेला आहे आपण, ते वजन वगैरे करून. तर बरका फणस आहे हा, थोडासा गिळगिळ असतो, पण टेस्टला खूप गोड आहे आणि गरे पण खूप निघतात. तर चलो आईस्क्रीम घेतलेले आहेत आणि आपण आता चाललेलो आहोत गावाला. एवढा छान रोड आहे, हायवे, पुणे नाशिक हायवे. मंचरच्या जवळ बरोबर हे पिंक कलरचे तुम्हाला फ्लावर्स पाहायला भेटतील. रस्त्याच्या साईडने व्ह्यू पण छान दिसतो, गाडी चालवणाऱ्याला सुद्धा फ्रेश वाटतं, असा हा रोड आहे. तर घरी आल्यावरती थोडा वेळ थांबलो आणि आम्ही आलेलो आहोत मळ्यात. आता या मळ्यात आम्ही काय करणार आहे, काय पिकवायचे किंवा आम्ही कशाची शेती करणार आहे, त्याचा सगळा व्हिडिओ तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटणार आहे. ते काय मी तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे. तर आपण थोडीशी शेतीची मशागत करून घेतो आहे. इथे फन्नी मारायचं काम चाललेलं आहे आणि ट्रॅक्टर येतो आहे म्हटल्यावरती चालवायला काही हरकत नाही आहे. म्हणून आपण तर छान शेतीची मशागत वगैरे करून आपण रान नीट करणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक हिंट देते, आपण फळबाग लावणार आहे. आपण रेग्युलर पीक घेणार नाही आहे, फळांची शेती करणार आहे आपण आता याच्यामध्ये. तर कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते समजेलच. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की मला ट्रॅक्टर जमतो आहे की नाही. दुपारच्या वेळी आलेलो आहोत, त्याच्यामुळे काम चालू आहे, हळूहळू चालू आहे, नवीन आहे, त्याच्यामुळे जास्त फास्ट पण नको आहे. आणि आठवड्यातून एकदा वगैरे गावाला असं चालूच राहते या सगळ्या गोष्टी. घरी आल्यावरती आम्हाला मोर सापडला म्हणजे तो आला होता. घराच्या जवळ खूप मोर दिसतात, तुम्ही याच्या अगोदरसुद्धा आपले व्हिडिओ पाहिलेलेच असतील. खूप मोर येत असतात, जातातसुद्धा ते लगेच. आणि आज गावाला आहे, त्याच्यामुळे आज शेंगोळ्यांचं नियोजन आहे. ज्या कोणाला माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते मी, हुलग्याच्या पिठाचे हे शेंगोळे केले जातात. जशी मासवडी महाराष्ट्रभर फेमस आहे, तशी शेंगोळेसुद्धा सगळीकडे फेमस आहेतच आता. टेस्ट पण खूप छान लागते, शेंगोळे आणि भाकरी. आणि त्यात ते जेवण सगळं चुलीवरचं आहे म्हटल्यावरती त्याच्यात अजूनच चव वाढते. तर आपण शेंगोळ्यांचा व्हिडिओसुद्धा डिटेल्समध्ये टाकणारच आहे की कसे बनवायचे काय. तर मम्मी पहा तुम्ही किती छान असे शेंगोळे वळत आहेत. एकदम बारीक लाईनमध्ये शेंगोळे वळायचं काम चाललेलं आहे इथे, गोल गोल. आणि तुम्हाला माहिती का, नवीन शेंगोळे म्हणजे आपण ज्या दिवशी भाजी करतो त्याच्यापेक्षा शिल्लक राहिलेली भाजी कांदा कापून तव्यावरती परतली ना, तर ती अजूनही छान टेस्ट लागते, तीसुद्धा खूप छान लागते. आणि याचा जो रस्सा आहे, शेंगोळ्यांचा रस्सा चुलीवरचा, तोसुद्धा खूप भारी लागतो. तर आम्ही दोन्हीही प्रकारे करतो, त्याच्यामुळे करताना शेंगोळे थोडेसे जास्त असतात, ज्यामुळे ते शिल्लक पण राहिली पाहिजेत, दुसऱ्या दिवशीसुद्धा कांदा टाकून चुलीवरती किंवा गॅसवरती गरम करून खायला भेटली पाहिजेत असे. तर या प्रकारे असे शेंगोळे आपण वळायचं काम चालू आहे. गोल गोल शेंगोळे करायचे, हुलग्याच्या पिठाचे हे शेंगोळे. एकसारखी लाईन पडती आहे, तुम्ही पहा. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनाच जमतं हे. नवीन नवीन थोडेसे मोडतात, पण एकदा का हात बसला तुमचा की मग व्यवस्थित होऊन जातात, मग ते तुटत पण नाही मध्ये. आणि याला पीठ खूप कडक लागतं, पातळ पीठ अजिबात चालत नाही. एकदम कडक पीठ हातावरती गोल गोल केला जातो. तर अशा प्रकारचे गोल बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला सगळे गोल आपण आता असेच बनवून घेणार आहे. या पिठाचे पीठ थोडंसं दिसतंय, पण याचे शेंगोळे भरपूर होतात. बघताय तुम्ही आता छान असे शेंगोळे आपले वळून झालेले आहेत. आणि आता हे आपण चुलीवरती शिजवून घेणार आहोत त्या शेंगोळ्यांना. मस्त असे शेंगोळे. तुम्हाला शेंगोळ्यांचा व्हिडिओ पाहायचा आहे का, मला सजेस्ट करा तुम्ही.
की आणि तुम्हाला अजून वेगळं काही गावाकडच्या भाज्या माहिती असतील तर त्यासुद्धा तुम्ही नक्की सजेस्ट करा. काही लोक पाटावरती किंवा ताटावरती हाताने वळतात, तर त्या पद्धतीने पण जमतात, फक्त गोल होत नाही. तर काही लोक दोन्ही हाताच्यामध्ये एक अशी रेषेसारखे करत असतात. तर दोन्ही पण प्रकारे तुम्ही करू शकता. चकली टाईप गोल गोल पण केला तरी पण चालतो. ज्याला जी पद्धत सोपी वाटते त्याने त्या पद्धतीने ट्राय केली तरी चालतात. पण फक्त वळण्याच्या पद्धतीमध्ये साईजचा फरक पडतो, पातळ जास्त आणि थोडाफार चवीचासुद्धा फरक पडतो. कारण पातळ जेवढे शेंगोळे असतात तेवढे ते खायला छान लागतात. जितके जास्त जाड होतील त्या शेंगोळे थोडीशी पिठासारखी चव लागते आणि शिजायला पण थोडासा वेळ लागतो. त्याच्याला एवढे शेंगोळे आता मम्मीने वळलेले आहेत. शेंगोळ्यांना वेळ आहे तोपर्यंत आता आपण हे फणस कापून घेऊया. घेतलेलं आहे फणस हे, तर कापून पाहू आता. खूप सारे गरे निघलेले त्याच्यामध्ये. हा बरका जातीचा आहे फणस. त्याच्यामध्ये गरे खूप आहेत आणि गोड पण खूप लागतो हा. तुम्ही पण नक्की फणस खात जा. तर चला आता चुलीवरती आपले शेंगोळे शिजायला टाकूया आता आपण. आजचा हा व्हिडिओ रेसिपीचा शूट नाही केलेला, गावाकडचं फक्त व्लॉग आहे, म्हणून शॉर्ट गोष्टी तुम्हाला दिसतील. आणि लसणाची मिरची भाकरीसोबत पाट्यावरती वाटलेली लसणाची मिरची, लसूण आणि हिरवी मिरची टाकून छान असं पाट्यावरती वाटायचं काम माझं चालू होतं. मिरची वाटून झाल्यावरती गरम गरम भाकरी चुलीवरती करायला घेतलेला आहे. दोन्ही साईडने छान अशी खरपूस चुलीवरती भाजलेली भाकरी खायला एकदम भारी. आणि गरम गरम शेंगोळे आणि चुलीवरची भाकरी ती पण गरम गरम. आहा, जेवणाला तोडच नाही या जेवणाला. हॉटेलला तो सुद्धा अशी चव नाही येणार, अशा प्रकारचं जेवण आहे. आणि जेवण वगैरे करून आता आम्ही परत नारायणगावला निघालेलो आहोत. आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल की आपण कशाची शेती करणार आहे, काय लावणार आहे आपण त्याच्यामध्ये, आणि त्याची रोपं, त्याची जात वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.